हॅलो फ्रेंड्स, ते चालू होती माझी पकोड्याची कढी करणं, म्हणजे त्याची तयारी चालू होती. तर सगळ्यात पहिल्यांदा दही घेतलं, दही उचळून घेतलं, त्याच्यानंतर मध्ये पाणी टाकलं, त्याच्यानंतर मध्ये बेसनचं पीठ टाकलं आणि सगळं ह्याला मिक्स करून जे आहे ना ते साईडला ठेवून दिलं. त्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये पकोड्यासाठी बेसन घेतलं, बेसनमध्ये थोडंसं मीठ व आणि हळद टाकून थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं, म्हणजे आपल्याला जे आहे ते पकोडे काढता यावे त्याची कन्सिस्टन्सी वगैरे. कांदा पकोड्याची पण कढी असते, ते पण मी नंतर कधीतरी शेअर करेन. मध्ये याच्यामध्ये फक्त कांदा ॲड करायचा, मध्ये खायचा सोडा पण टाकलेला आहे. याला आता मिक्स करून घेऊ. तर हे मिक्स करून घेतलेलं आहेच आता, आणि हे पण चालू आहे, हे पण झालेलं आहे. आपले पकोड्याचे जे बॅटर आहे ते पण रेडी झालेलं आहे. नंतर आता पकोडे काढून घेत आहे. तर हे पहा पकोडे जे असं पकोडा होता ना ते खूप असा लांब झाला. हे पहा, कारण नंतर ते बरोबर झालं होतं, यानंतर तसं झाला होता. आणि ते आता तयारी करायला तेल गरम केलं, त्याच्यानंतर मध्ये मोहरी टाकल्यानंतर मध्ये लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट असतं ते टाकलं, त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं. त्याच्यानंतर मध्ये आपलं जे होतं ठेवलेलं ते ह्याचं करून, म्हणजे बेसन पीठ वगैरे टाकून ठेवलं होतं दह्याचं, ते टाकलं. मग त्याच्यानंतर मध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली होती. त्याच्यानंतर आणखीन मध्ये टाकलं होतं शेंगदाण्याचं कूट. त्याच्यानंतर मध्ये आणखीन मीठ टाकलं होतं थोडंसं, आणि मिरची टाकाय नाही. मध्ये पकोडे वगैरे टाकले, आपल्याकडे रेडी झाली कोथिंबीर टाकून. तर इथं वांग्याचं भरीत करण्यासाठी घेत आहे मी. तर वांगे सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते भाजून घेतले, मध्ये पूर्ण त्याची साल्ट वगैरे काढून घेतली, छिलका काढून घेतला. कांदा टाकला, मध्ये कांदा वगैरे टाकलेला होता, हिरवी मिरची टाकली होती, कोथिंबीर टाकली होती, शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, आणि त्याला मिक्स करून वगैरे घेतलेलं आहे. तर वांग्याचं भरीत रेडी आहे. तर आपलं हे जर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.